हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू चॅनल फायनल ट्राय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशनचा टॉपिक बघत आहोत. त्याचं नाव आहे थर्ड टर्म, इंटिग्रेशन बाय थर्ड टर्म, एक्झाम्पल्स ऑन थर्ड टर्म असं इथं लिहिलं आहे. आता हा जो टॉपिक आहे याच्यावर एक क्वेश्चन फिक्स असतो MSBTच्या क्वेश्चन पेपरमध्ये किंवा 12thला पण काही वेळेस क्वेश्चन विचारला जातो इंटिग्रेशनच्या टाईपचा. आता इथे एक टॉपिकला जरी थर्ड टर्म असं नाव दिलं आहे आपण, पण इथं असं क्वेश्चनमध्ये कुठेही दिलेलं नसतं आपल्याला की थर्ड टर्मने क्वेश्चन सॉल्व करा. तर आपल्याला ते ओळखावं लागतं हा क्वेश्चन थर्ड टर्मचा आहे की नाही, किंवा आपण हा थर्ड टर्मने सॉल्व करू शकतो की नाही. क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. फर्स्ट स्टेप असते आपले लेट आय इक्वल्स टू, आपण ॲझ्युम करून घेतो त्या इक्वेशनला. त्यानंतर वी कॅन नॉट फॅक्टर ऑफ 4x - x². डिनॉमिनेटरला इथे एक टर्म आहे बघा, जर रूटमध्ये आहे ती रूट थोडं जर आपण बाहेर काढला, इथं फक्त ती टर्म लिहिली, मी ही टर्म लिहिली, हिचे आपण फॅक्टर पाडू शकत नाही. मग असं जर क्वेश्चन आला ज्याच्यात आपण फॅक्टर पाडू शकत नाही त्या टर्मचे, तर ती आपण थर्ड टर्मने, तो क्वेश्चन आपण थर्ड टर्मने सॉल्व करू शकतो. किंवा रूटमध्ये जरी टर्म असेल तरी आपण तो क्वेश्चन थर्ड टर्मने सॉल्व करू शकतो. मग थर्ड टर्मचा सॉल्व करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे, सिम्पल फॉर्म्युला आहे, कॅल्क्युलेट बाय थर्ड टर्म. बघा, थर्ड टर्मचा हा फॉर्म्युला इथं मी एक लिहिला आहे. थर्ड टर्म इक्वल्स टू ब्रॅकेट 1/2 कोइफिशियंट ऑफ एक्स आणि त्याचा स्क्वेअर, पूर्ण ब्रॅकेटचा काय इथं स्क्वेअर. हा आपला फॉर्म्युला आहे थर्ड टर्मचा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. अगदी सोपा फॉर्म्युला आहे. 1/2 कोइफिशियंट ऑफ एक्स आणि ब्रॅकेट स्क्वेअर, पूर्ण होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग आता इथं मी हा फॉर्म्युला अप्लाय करतो आहे थर्ड टर्म काढण्यासाठी. 1/2 लिहिला, कोइफिशियंट ऑफ एक्स इथं 4 आहे आणि त्याचा स्क्वेअर, त्याचा होल स्क्वेअर हे सॉल्व केल्यानंतर त्याचा स्क्वेअर घ्यायचा. ॲन्सर मला भेटलं आहे 4. ॲन्सर काय भेटलं आहे 4. आता इथं कोइफिशियंट ऑफ एक्स, इथं काय आहे ते नीट बघून घ्यायचं. 4 घेतला आहे आपण. हा बघा, इथं जी टर्म आपण घेतली आहे 4x - x², इथं हा 4 आहे, हा कोइफिशियंट ऑफ एक्स नेहमी इथं घ्यायचा. ओके, कोइफिशियंट ऑफ एक्स इथं आपण हा घेतलेला आहे, तो नीट बघायचा. x² जी टर्म असते इथं x² पण आहे, इथं जोडीला ती नाही घ्यायची, फक्त एक्सच्या जोडीला जी टर्म आहे तीच इथं घ्यायची, कोइफिशियंट ऑफ एक्स म्हणून. त्यानंतर आता जेव्हा आपल्याला थर्ड टर्म भेटल्यानंतर आपल्याला एक प्रोसेस करायची असते. ती प्रोसेस काय आहे, तर थर्ड टर्म एकदा ॲड करायची आणि सबस्ट्रॅक्ट करायची. थर्ड टर्म काय करायची, ॲड करायची आणि सबस्ट्रॅक्ट करायची इन इक्वेशन नंबर 1मध्ये. बघा, इथं इक्वेशन नंबर 1मध्ये थर्ड टर्म एकदा ॲड केली, एकदा सबस्ट्रॅक्ट. थर्ड टर्म काय आली 4, इथं ॲड केली, इथं सबस्ट्रॅक्ट केली, प्लस मायनस लिहिलं. त्यानंतर पुढची टर्म डिनॉमिनेटर तशीच आणि रूटमध्ये म्हणून रूट पण तिथं. त्यानंतर मी अरेंज कसं केलं बघा, हा 4 आहे प्लसचा, हा पहिला 4 आहे, तो ॲज इट इज ठेवला. नंतर -x² लिहिला, हा -x² लिहिला. त्यानंतर +4x, हा +4x लिहिला. आणि शेवटला हा जो इथं -4x हा फक्त मायनस शेवटला लिहिला इथे. अशा प्रकारे अरेंज केलं. काय अरेंज केलं, तर याचे मला फॅक्टर पडू शकतात पहिल्या 3 टर्मचे, म्हणून मी तसं अरेंज केलं. त्यानंतर 4 कॉमन काढला. 4 कॉमन काढल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय उरलं ते मी इथं लिहिलं, सॉरी, मायनस साईन बाहेर काढलं. हे मायनस साईन आहे, हे मायनस साईन मी इथं बाहेर काढलं. त्यानंतर ब्रॅकेटमध्ये ही टर्म उरली, साईन चेंज झालं. बघा, हा जो प्लस होता या प्लसचं इथं मायनस झालं. त्यानंतर हा मायनस होता, या मायनसचं इथं प्लस झालं, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आलं. आता हा जो होल ब्रॅकेट आहे हा कशाचं एक्सपान्शन आहे, x - 2 ब्रॅकेट स्क्वेअरचं. a - b ब्रॅकेट स्क्वेअरने जर आपण एक्सपान्शन केलं तर आपल्याला हे ॲन्सर भेटतं. मी या ब्रॅकेटऐवजी ही अशी टर्म लिहिली. ओके, या ब्रॅकेटऐवजी ही टर्म लिहिली मी. त्यानंतर हा जो ब्रॅकेट आहे तो मी असा लिहू शकतो, कोणता, हा ब्रॅकेट. बघा, 4 आहे, 4 म्हणजे कसला स्क्वेअर, 2चा स्क्वेअर, आणि हा ब्रॅकेट ॲज इट इज लिहिला. त्यानंतर माझ्याकडे एक सिम्पल फॉर्म्युला आहे, बाय युजिंग मी त्या फॉर्म्युला वापरून त्याचं आता इंटिग्रेशन घेणार आहे. काय फॉर्म्युला आहे बघा, हा इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन √a² - x² इक्वल्स टू काय होतं, साइन इनवर्स x/a. बघा, या फॉर्मॅटमध्ये आलं आहे आपलं. a² म्हणजे 2², x² म्हणजे हा होल ब्रॅकेट घ्यायचं. ओके, आता हे फक्त व्हॅल्यू मी इथं पुट करणार, फॉर्म्युलानुसार इथं व्हॅल्यू पुट केल्या आणि हे माझं फायनल आन्सर झालं. साइन इनवर्स x/a, एक्स म्हणजे काय, हा ब्रॅकेट. बघा, हा ब्रॅकेट इथं आला. त्यानंतर अपॉन a म्हणजे काय 2, मग इथं 2 आला आणि शेवटला आन्सर आल्यानंतर +c देतो. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व करू शकतो थर्ड टर्मने. अधिक क्वेश्चनसाठी तुम्ही आपले व्हिडिओ बघत राहा. थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.